So, good afternoon, students. Once again, in this fourth semester, in our mechanical engineering subject, that subject is manufacturing process. बरोबर आपल्याला जो सब्जेक्ट शिकायचा आहे that is manufacturing processes. Subject code is 22446. Students, आवाज येतो क्लिअर माझा? हॅलो. Okay, ठीक. Thank you. So, yes, students, just will today go through the syllabus only. आज आपण फक्त सिलेबस बघणार आहे आणि आपण व्हॉट इज मॅनेजमेंट प्रोसेस त्याला आपल्याला नीट लक्षात घ्यायचंय. बिफोर स्टार्टिंग ऍक्च्युअल सिलेबस वी मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय मॅनेजमेंट प्रोसेस बेसिकली. ओके, सो बेसिकली मॅनेजमेंट प्रोसेसेस आर द प्रोसेसेस विच विल गिव्ह युअर रॉ मटेरियल फॉर युअर एनी टाइप ऑफ इंडस्ट्री. म्हणजे कुठल्याही प्रकारची जी कंपनी असती त्या कंपनीमध्ये जे रॉ मटेरियल येत असतं इन स्टोर्स इन डिफरंट फॉर्म्स as per the depending upon the different types of company. So these raw materials, these various forms of the material, they are nothing but the production of different management processes. जे आपण वेगवेगळ्या मॅनेजमेंट प्रोसेस शिकणार आहे पुढे त्या each management process have different output. So according to that there will be different products, different raw material for different industry. That's why so we are going to study this different management process in depth. So management processes are including some industrial equipment, management of industrial equipments, transport systems, aircraft, robots, and various other applications. So these various applications include the management process or various operations on lathe machine, drilling machine, shaper machine, slaughter machine, or we have to weld the different components. Welding is as well as there. Then also there is one foundry shop. Foundry la काय नाव आहे तुझा? What is meant by foundry? Yes, anybody can tell what is foundry? मला वाटतं काही जणांना माहिती असो. Anybody knows what is foundry? कारण ती प्रोसेस आपल्याला डिटेल मध्ये शिकायची. That is one of the maximum weight of chapter. So that foundry is casting. बरोबर, कास्टिंग प्रोसेस आपल्याला शिकायची पुढे सिलेबस मध्ये. सो दीज आर द डिफरंट प्रोसेसेस अँड इट गिव्स इनसाइट ऑफ हाऊ द रॉ मटेरियल गेट्स कन्वर्टेड इनटू फिनिश प्रोडक्ट युजिंग दिस व्हेरियस मॅनेजमेंट प्रोसेसेस. या वेगवेगळ्या मॅनेजमेंट प्रोसेस मध्ये काय होतं, काहीतरी रॉ मटेरियल आलेलं असतं त्यांना इन द फॉर्म ऑफ सम टिपिकल शेप साइज और रॉ मटेरियल अँड दॅट विल बी कन्वर्टेड इनटू सम फिनिश प्रोडक्ट बाय अप्लाइंग दिस व्हेरियस मॅनेजमेंट प्रोसेसेस. And again, this management process will give the input for your industry. कुठल्याही इंडस्ट्रीसाठी काय देत असतं ते रॉ मटेरियल देत असतं. इट मे बी आयदर इन द फॉर्म ऑफ वेल्डेड कॉम्पोनंट्स or maybe in the form of casting components or maybe lathe machine component or maybe drilling machine component or various machine like shaper, slaughter. So these are the different machines which we are using in this management processes. So student नीट लक्षात द्या, मॅनेजमेंट प्रोसेस कशासाठी आपण शिकणार आहे. दिस मॅनेजमेंट प्रोसेस आर स्टडीड फॉर अंडरस्टँडिंग द डिफरंट रॉ मटेरियल विच विल बी रिक्वायर्ड इन अवर इंडस्ट्री. आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जे रॉ मटेरियल लागणार आहे ते कुठल्या प्रोसेसने मला मिळवायचंय ते मला आधी लक्षात आलं पाहिजे. बरोबर, आय विल नीड डिफरंट मशीन कॉम्पोनंट एज वेल एज डिफरंट वेल्डेड कॉम्पोनंट्स. मला वेल्डिंग केलेलं चालणार आहे का मला मशीनिंग करायचं आहे एखाद्या कॉम्पोनंटला, दॅट विल बी डिसाइडेड बाय द its use, its application as well as its properties. So depending upon that you have to select the particular manufacturing process. मग त्यामधली कुठली प्रोसेस सिलेक्ट करायची that will depend upon your component and its applications. So बरोबर, सिलेबस जो आहे आपला तो टोटली बरोबर 70 मार्क्सचा तुमचा थेरी पेपर असणार आहे आणि ऍज युज्युअल आय स्कीम प्रमाणे तुमच्या क्लास टेस्ट असणार 2. बरोबर, त्यानंतर 2 क्लास टेस्ट प्लस तुमचा मायक्रो प्रोजेक्ट. तशा प्रकारचे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट तुमचे थेरीचे 30 मार्क असतील ते 70 + 30 100 मार्क्स तुमचे झाले थेरी पार्ट. बरोबर, त्यानंतर प्रॅक्टिकल पार्ट मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे एक्झाम बरोबर एंड सेमिस्टर एक्झाम होईल. प्रॅक्टिकलची 25 मार्क्सची एक्सटर्नल एक्झाम असणार आहे ती. बरोबर, ज्याप्रमाणे एमएम ची एक्सटर्नल एक्झामिनेशन झाली तशा प्रकारचीच एमपीआर ची सुद्धा एक्सटर्नल एक्झामिनेशन होत असते ज्यामध्ये तुम्हाला स्टुडंट्स यू हॅव टू परफॉर्म. आता मे बी वी आर डुईंग सम ऑनलाईन but in actual MPR practices we have to learn
or we have to study this various machines in the machine shop. बरोबर, लेथ मशीन झालं किंवा ड्रिलिंग मशीन झालं, मिलिंग झालं. सो these are the different machines which you have to learn, and basically your external practical will totally depend upon this lathe machine job. हॅलो स्टुडंट्स, आहे का जागेवर सगळे? आवाज येतोय माझा क्लिअरली? हॅलो, हा. तर लक्षात घ्या नीट. ओके ओके, एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे तुमचं. दिस एक्सटर्नल प्रॅक्टिकल विल टोटली डिपेंड अपॉन युअर लेथ मशीन जॉब. आपल्याला पहिला चॅप्टर जो सुरू करणार आहे पुढे आपण, फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर. आपल्याला पुढे सिलेबस बघायचाच आहे, बट दॅट फर्स्ट चॅप्टर इज इम्पॉर्टंट ऍज पर युअर प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. म्हणजे प्रॅक्टिकल एक्सटर्नल मार्क प्रॅक्टिकल ते 25 मार्काचं आहे, प्लस प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे. तुम्हाला मी जे काय फाईल वर्क देणार आहे, बरोबर, ज्याप्रमाणे तुम्ही एमए मध्ये मॅन्युअल पूर्ण केलं त्याप्रमाणे एमपीआर मध्ये तुम्हाला फाईल असणार आहे. बरोबर, दॅट फाईल वर्क इज ऑल्सो हॅव्हिंग 25 मार्क्स. मग एंड सेमिस्टर एक्झाम, एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम 25 मार्क्स आणि फाईलचे 25 मार्क्स. तो दॅट इज टोटल 150 मार्क्स अँड थेरी पार्ट 100 मार्क्स. अशा प्रकारे 150 मार्क्सचा तुमचा टोटल सिलेबस आहे. दिसतंय का स्क्रीनवर सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, बरोबर, आय डोंट नो किती जणांनी स्क्रीन आधी ऑलरेडी सिलेबस बघितला असेल. तर सिलेबस दिसतो सगळ्यांना स्टुडंट्स? हॅलो, हा मग हा त्या एंडला चेक कर, मला दिसतंय माझ्यामध्ये क्लिअर. सो दॅट टोटली 150 मार्क्सचा एमपीआरचा सिलेबस आहे आपला. तर 150 मार्क्स कसे सगळ्यांना लक्षात आलं आहे. 70 मार्क्सचा थेरी पेपर असणार आहे, प्लस तुमचे 2 ज्या क्लास टेस्ट होत्या आपल्या 20 मार्क्स इचच्या, बरोबर, त्याच्या ऍव्हरेजचे 20 मार्क्स प्लस 10 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट, दॅट इज 30 मार्क्स. अँड युअर प्रॅक्टिकल एक्सटर्नल प्रॅक्टिकल जे इथं दिलेलं बघ सिम्बॉल मध्ये, बरोबर. हा, हॅलो, हा ओके ठीक आहे, चेक करतो एक मिनिट. सो दॅट विल बी ऍक्च्युली काय डाउनलोडेड पेज असेल ना, ते फोटो आहे त्याच्यामध्ये दिसत नसेल कदाचित. ठीक आहे, टोटल तुमचा सिलेबस जो आहे दॅट इज ऑफ 150 मार्क्स. 100 मार्क्सचा थेरी पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचे क्लास टेस्ट इन्क्लुडेड आहे, प्लस 25 मार्क्स एक्सटर्नल प्रॅक्टिकल, प्लस 25 मार्क्स तुमची जी फाईल वर्क तुम्ही करणार आहे. सो दॅट इज टुगेदर 50 मार्क्स. सो टोटली 150 मार्क्सचा तुमचा एमपीआरचा सिलेबस आहे. नाउ विल गो फॉर द चॅप्टर वाईज सिलेबस ऑफ द ऍक्च्युअल एमपीआर प्रोसेस. बरोबर, सो एमपीआर सगळ्यांना लक्षात आलं असेल, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. अगेन आय एम टेलिंग युअर सब्जेक्ट कोड इज 22446. बरोबर, सगळ्यांना लक्षात आलं असेल मॅनेजमेंट प्रोसेस काय आहे. द मॅनेजमेंट प्रोसेस विल गिव्ह द रॉ मटेरियल फॉर एनी इंडस्ट्री. आपण ज्या मॅनेजमेंट प्रोसेस शिकणार आहे, तर मॅनेजमेंट प्रोसेस कॅरी आउट केल्यामुळे जे आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे, जे काही रॉ मटेरियल आपल्याला मिळणार आहे, दॅट विल बी इनपुट फॉर एनी इंडस्ट्री. कारण डिफरंट इंडस्ट्री युजेस सम इनपुट, मे बी इन द फॉर्म ऑफ रोल्ड कॉम्पोनंट्स, रोलिंग केलेले कॉम्पोनंट्स, मे बी वेल्डिंग कॉम्पोनंट्स, और मे बी हॅव्हिंग डिफरंट मशीन कॉम्पोनंट्स ऍज वेल एज डिफरंट वेल्डेड कॉम्पोनंट्स. मग अशा प्रकारे मॅनेजमेंट प्रोसेस आपल्याला काय देत असतं, विल गिव्ह द रॉ मटेरियल फॉर अवर इंडस्ट्री. सो इन द फर्स्ट चॅप्टर वी हॅव टू स्टडी दिस फंडामेंटल ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स. बरोबर, तुम्हाला सांगितलं मी तुमचं प्रॅक्टिकल जे एक्सटर्नल प्रॅक्टिकल लेथ मशीनवर डिपेंड आहे, त्याप्रमाणेच तुमचा पहिला चॅप्टर जो आहे दॅट इज टोटली डिपेंड अपॉन लेथ मशीन अँड ड्रिलिंग मशीन. बरोबर, मग पहिल्या चॅप्टरचं वेटेज अराउंड 16 मार्क्स. बरोबर, फर्स्ट चॅप्टर इज ऑफ फंडामेंटल ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स. मशीनिंग काय आहे? मशीनिंग ऑपरेशन्स मीन्स दॅट वी हॅव टू कन्वर्ट सम रॉ मटेरियल इन टू फिनिश प्रोडक्ट. सो त्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल लागणार काहीतरी, दॅट बेसिक. बरोबर, एक रॉ मटेरियल लागणार आहे, अँड यू हॅव टू परफॉर्म डिफरंट ऑपरेशन ऑन युअर लेथ मशीन सपोज. सो वॉट एव्हर द ऑपरेशन्स, फेसिंग, टर्निंग, बरोबर, दॅट ऑपरेशन्स विल रिमूव्ह द some unwanted part of the material. So that is machining. Machining means what? You have to remove the unwanted material from your given job. So that machining operations are different types like facing, turning. So these machining operations are there. So in the first part we have to study the lathe machine in that chapter, and in the second part we have to study the drill machine also. बरोबर, तसं तुम्हाला सांगितलं मी लेथ मशीनचा पार्ट तुमच्या पहिल्या चॅप्टरवर, तुमचं प्रॅक्टिकल सुद्धा त्या लेथ मशीनच्या जॉबवर डिपेंड आहे. त्याप्रमाणे पहिल्या चॅप्टर मध्ये मशीनिंग ऑपरेशन जे शिकणार आहे आपण वेगवेगळे. सो दॅट मशीनिंग इज फॉर्मिंग सम डिफरंट चिप्स. बरोबर, जो सिंगल पॉइंट कटिंग टूल असतो, नीट लक्षात द्या, लेथ मशीन बद्दल बोलतो आपण. सो लेथ मशीन युजेस द सिंगल पॉइंट कटिंग टूल. सो दॅट सिंगल पॉइंट कटिंग टूल वेन
फोर्सफुली फीडेड अगेन्स्ट द रोटेटिंग जॉब. लेथ मशीनवर काय असतो, जॉब होल्ड केल्यानंतर काय होतो, जेव्हा मशीन चालू करतो आपण, मशीन वेन यू आर ऑन इट, सो दॅट जॉब इज रोटेटिंग इन अक्रॉस इट्स सेंटर ऑफ ऍक्सिस. बरोबर. तर दॅट जॉब, रोटेटिंग जॉबवर आपल्याला टूलला फीड द्यायची, सिंगल पॉईंट टूलला आपल्याला फीड द्यायची असती लिनियरली. सो दॅट विल गिव्ह द friction between tool and workpiece. So that will produce the some chips. So that chips will having the different types of chip. That is also one of the part of the your first chapter. But chips काय असतात? What is that scrap? That is nothing but the chips. So by using that single point cutting tool, you have to remove that unwanted material from your job. So that will removed in the form of chips. मग त्या chips कशा प्रकारचे आहेत? Whether that is continuous chips or whether that is a segmental chips. That chips types आपल्याला शिकायचे पुढे. Then we have to study the methods of machining. There are different types of machining and principal elements of metal machining. तुम्हाला सांगितलं मी, जेव्हा टूलला मला लिनियरली मूव्ह करायचंय, लिनियरली मूव्ह केल्यानंतर आणि रोटेटिंग जॉब आहे, तर दॅट रोटेटिंग जॉब वर जेव्हा मी टूल मूव्ह करणार आहे लिनियरली, सो दॅट विल गिव्ह द फीड टू द टूल. टूलला मला फीड द्यायचं आहे अँड दॅट रोटेटिंग जॉब इज हॅव्हिंग सम स्पीड. आरपीएम म्हणतो आपण त्याला, रिव्होल्युशन पर मिनिट. बरोबर. लेथ मशीन बद्दल बोलतो आपण. तर लेथ मशीनवर जेव्हा मी जॉब होल्ड करतो, इन दॅट 3 jaw chuck आय विल होल्ड द जॉब. सो दॅट विल, when I am on the machine, that will give the rotation of the job, and on that rotating job I have to linearly give the tool feed. The tool ला मला feed द्यायची आहे. So that process will give the friction between lathe and tool, and that friction will cause the formation of chips. So that is called as a principle of metal machining. मेटल कशा प्रकारे मशीनिंग करतो आपण? बाय गिव्हिंग द टूल फीड. तशा प्रकारे फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला लेथ मशीन शिकायची. मग लेथ मशीन मध्ये व्हॉट आर द टाइप्स ऑफ लेथ मशीन, व्हॉट इज इट्स क्लासिफिकेशन, देन स्पेसिफिकेशन ऑफ सेंटर लेथ, देन देर आर बेसिक पार्ट्स ऑफ लेथ मशीन लाइक chucks is there, 3 jaw chuck, magnetic chuck, face plate, centers. So these are the different lathe parts. Then we have to study the basic lathe operations. आपल्याला पुढे lathe operations शिकायचे. So these lathe operations are facing, turning, are called as a different. So lathe machines are having different operations like facing. तर नीट लक्षात घ्या, फेसिंग काय असतं? फेसिंग मीन्स वेन आय हॅव टू रिड्यूस द लेंथ ऑफ द जॉब. जॉबची जेव्हा मी लेंथ कमी करणार आहे, दॅट विल कॉज द, आता दिसतंय का क्लिअरली स्टुडंट? समवट पहिल्याशी क्लिअर दिसतंय का आता? बाकीचा आवाज म्यूट ठेवा रे स्टुडंट्स. इथं दिसतंय का आता? 150 मार्क्सचा सिलेबस दिसतंय का स्टुडंट्स? हॅलो, आता दिसतंय पहिल्यापेक्षा क्लिअरली? 70 मार्क्स एंड सेमिस्टर एक्झाम थेरी पार्ट. हा ओके. 30 मार्क्सचा तुमचा पीए म्हणजे थेरी पीए म्हणतो आपण, जे क्लास टेस्ट प्लस मायक्रो प्रोजेक्ट, दॅट इज 70 + 30. बरोबर. 100 मार्क्सची थेरी पार्ट झाला. त्यानंतर प्रॅक्टिकल तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल 25 मार्क्स आहे, प्लस 25 मार्क्सचं तुमचं फाईल वर्क असणार. तुम्हाला जे फाईल असणार बरोबर चॅप्टर वाईज, प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला यू विल हॅव सम बेसिक क्वेश्चन्स डिपेंडिंग अपॉन युअर चॅप्टर वाईज. सो दॅट यू हॅव टू राईट इन द फाइल्स. बरोबर. So that file will have 25 marks. So together with that MPR subject is of totally 150 marks. Is it clear? Now we'll go for the further chapter wise. जे आपण डिस्कस केलं पहिल्या चॅप्टर बद्दल. बरोबर. So first chapter is of totally 16 marks called as a fundamentals of machining and machining operations. 1 minute open हो जाए. This is student आता fundamental of machining and machining operations. So that is first chapter. So in that first chapter, basically machining म्हणजे काय लक्षात आलं असेल. We have to understand how you are converting your raw material into finished job. बरोबर. मग by removing the unwanted material, त्या जॉब वर जे काय unwanted material आहे,
ते आपल्याला रिमूव्ह करायचं बाय युझिंग दॅट सिंगल पॉइंट कटिंग टूल. दॅट सिंगल पॉइंट कटिंग टूल is the tool used on your lathe machine. Okay, so that is your machining, and in that machining you have to understand this basic lathe machine parts. बरोबर, फेसिंग पुढे lathe ऑपरेशन शिकायचे आपल्याला. फेसिंग, टर्निंग, then turning is having three types: plain turning, taper turning, then again threading operation is there, chamfering is there, grooving, knurling. So these are the different lathe machine operation. Then also we have to study the basic single point cutting tool nomenclature, because that nomenclature is important as per your exam point of view. आणि एक्झामला बऱ्याच वेळेस विचारलंय, गिव्ह द कटिंग टूल नॉमिनेचर. बरोबर. सो व्हॉट इज दॅट टूल यूज फॉर युअर लेथ मशीन? दॅट इज कॉल्ड एज अ सिंगल पॉइंट कटिंग टूल. सो दॅट टूल इज हॅव्हिंग डिफरंट अँगल्स, डिफरंट dimensions. So that will be designed by, or that will be given by the some form called as a tool signature. त्या टूलला जे काही नंबर ऑफ अँगल्स दिलेले, that tool angles will be specified by some term called as a tool signature. That is important part of your question paper. So tool signature are having the 7 number of dimensions. नीट लक्षात घ्या. आताच टूल सिग्नेचरची क्वेश्चन जेव्हा असतो एक्झामला, सो दॅट इन्व्हॉल्व्स द 7 number of dimensions of any tool. बरोबर. पहिले 6 काय असतात? दे आर फर्स्ट 6 आर द अँगल्स ऑफ द टूल. तो जो का सिंगल पॉइंट कटिंग टूल आपल्याला वापरायचा लेथ मशीनवर, त्या टूलवर असणारे डिफरंट अँगल्स, दॅट विल बी डिझाईन बाय दिस फर्स्ट 6 पॅरामीटर और फर्स्ट 6 नंबर, अँड लास्ट 7th वन इज द टूल नोज रेडियस. त्या टूलची रेडियस असते, दॅट इज इन mm. सो दॅट टोटल 7 डायमेन्शन असतात, दॅट इज गिवन बाय सम टर्म कॉल्ड एज अ टूल सिग्नेचर. बरोबर. टूल सिग्नेचर म्हणजे काय असतं? कुठलाही एक सिंगल पॉइंट टूल आहे, मला जर स्पेसिफिकेशन द्यायचं असेल त्याचं, दॅट विल बी गिवन इन टर्म्स ऑफ अ टूल सिग्नेचर. मग सगळ्यांना लक्षात आलं असेल आज का टूल सिग्नेचर काय आहे? इट इज अ डिफरंट ऑपरेशन्स, डिफरंट डायमेन्शन्स ऑफ अ टूल गिवन बाय सम 6 अँगल्स, अँड लास्ट 7th वन इज द टूल नोज रेडियस विच इज इन mm. पहिले 6 अँगल आहे डिग्री मध्येचे, आणि 7th डायमेन्शनचे काय आहे? नोज रेडियस आहे ती mm मध्ये. बरोबर. मग टूल सिग्नेचर झाल्यानंतर लास्ट पार्ट मध्ये आपल्याला शिकायचं आहे कटिंग पॅरामीटर्स. बरोबर. कटिंग पॅरामीटर्स काय आहे? कटिंग पॅरामीटर्स आर द पॅरामीटर्स ऑफ मशीनिंग ऑपरेशन्स. तुम्ही जेव्हा लेथ मशीनवर मशीन ऑन करणार आहे, बरोबर, अँड दॅट विल स्टार्ट द रोटेशन ऑफ द जॉब. सो दॅट इज कॉल्ड एज अ कटिंग स्पीड. बरोबर. मग कटिंग पॅरामीटर्स मधली पहिलं काय येतं? स्पीड. दॅट स्पीड इज द रोटेशन ऑफ द जॉब. लेथ मशीन तुम्ही त्या 3 चक मध्ये जॉब होल्ड केल्यानंतर दॅट जॉब विल इन्व्हॉल्व द rotation of the workpiece, that is called as a cutting speed. That is nothing but the revolutions per minute. So that is speed is the first parameter in your cutting parameter. The second one is called as a feed. तुम्हाला सांगितलं मग फीड कशाला देतो आपण स्टुडंट्स? ज्याप्रमाणे कटिंग स्पीड जो असतो तो जॉबचा असतो, जॉबचं रोटेशन असतं, रिव्होल्युशन्स पर मिनिट. बरोबर. दॅट इज फर्स्ट पॅरामीटर. सेकंड पॅरामीटर फीड. तो फीड कशाला दिला होता आपण? मग सांगितलं तुम्हाला मी. बरोबर. फीड कशाला देतो मी लेथ मशीन ऑपरेशन करताना? हॅलो स्टुडंट्स, ऐका, झोपले सगळे. फीड कशाला देत असतो? मग सांगितलं मी. दॅट फीड इज गिवन टू युअर व्हॉट? हॅलो स्टुडंट्स, लक्षात घ्या नीट कर. तुम्हाला सांगितलं मी दिस लेथ मशीन चॅप्टर इज इम्पॉर्टंट ऍज पर युअर थेअरी पार्ट ऍज वेल एज युअर प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. तुमचा एक्सटर्नल प्रॅक्टिकल सुद्धा या लेथ मशीनच्या जॉबवर इम्पॉर्टंट आहे. बरोबर. डिपेंड आहे. त्यामुळे लक्षात घ्या सगळ्यांनी, जे कटिंग पॅरामीटर्स आहे मशीनिंगचे, बरोबर, लेथ मशीनचे जे 3 पॅरामीटर आहे त्यातलं पहिलं पॅरामीटर काय आहे? स्पीड. दॅट इज कटिंग स्पीड. ज्या रिव्होल्युशन्स पर मिनिट मध्ये तुमचा जॉब रोटेट होणार आहे, बरोबर, दॅट आरपीएम, दॅट इज गिव्हन टू युअर जॉब. बरोबर. तुम्ही जो वर्कपीस वापरणार आहे इन द फॉर्म ऑफ माइल्ड स्टील. बरोबर. माइल्ड स्टील आपण शिकलो एमईएम मध्ये, दॅट इज लो कार्बन स्टील. बरोबर. एवढ्या सगळ्या मुलांचं प्रॅक्टिकल पूर्ण करायचंय कमी वेळेत. सो दॅट जॉब मस्ट बी हॅव्हिंग सम लेस कार्बन. ज्यामुळे तो असणार आहे, तो कसा असणार आहे? कार्बन कमी असल्यामुळं हार्ड असेल का सॉफ्ट असेल स्टुडंट्स? हॅलो. त्या माइल्ड स्टीलच्या जॉब मध्ये कार्बन कमी आहे. हा, दॅट मीन्स नॅचरली सॉफ्ट जॉब आहे. कारण तुम्ही ऍज अ न्यू लर्नर, तुम्ही स्टुडंट काय, ऍज अ स्टुडंट यू हॅव टू लर्न द मशीन फर्स्ट टाइम. बरोबर. मग तुम्ही न्यू युजर फर्स्ट टाइम यूज करताना मशीनवर तुम्ही जो जॉब वापरणार तो कसा असला पाहिजे? नक्की सॉफ्ट असला पाहिजे. सो दॅट प्रॅक्टिकल मस्ट बी कम्प्लिटेड विदिन stipulated time period, as well as there should not be any danger to within operation. बरोबर. ऑपरेशन करताना कुठल्या प्रकारचं
डॅमेज व्हायला नको कोणाला, बरोबर. त्यामुळं दॅट जॉब इज हॅव्हिंग लो कार्बन कॉल्ड एज अ माइल्ड स्टील जॉब असतो, बरोबर. तुम्ही फर्स्ट इयरला सुद्धा काही प्रॅक्टिस केली असेल तर जे काय आपण जॉब वापरतो, बरोबर, फायरिंग करताना वगैरे फिनिशिंग करताना, दॅट जॉब इज ऑफ माइल्ड स्टील, दॅट इज ऑफ लो कार्बन. मग तुम्हाला सांगितलं मी, तो लो कार्बन स्टीलचा जॉब वापरला मी, तो मी त्रिज्योचक मध्ये होल्ड केला, हॅव्हिंग इट स्पीड. त्याला जो रोटेशन मिळतंय आरपीएम मध्ये, दॅट इज द स्पीड ऑफ द जॉब. आणि टूलला मला फिट द्यायचं, जो सिंगल पॉईंट कटिंग टूल वापरणार लेथ मशीनला मी, त्या लेथ मशीनवर एक पार्ट आहे टूल होल्डर, त्या टूल होल्डर मध्ये मला टूल फिक्स करायचं आणि त्या ठिकाणी मला टूलला मला फीड द्यायचंय इन टू डायरेक्शन, लिनियर डायरेक्शन मध्ये येत असतो त्याला मी, बरोबर. दॅट इज फीड इन दॅट इज टूल फीड. अँड थर्ड पॅरामीटर ऑफ द मशीनिंग इज द डेप्थ ऑफ कट, बरोबर. मशीनिंग कधी होणार आहे, नुसतं टूलला फीड दिलं आणि जॉब रोटेशन चालू केलं तर होणार आहे का? देर मस्ट बी टूल मस्ट बी प्रेस अगेन्स्ट युअर वर्क पीस. त्या रोटेटिंग वर्क पीस मला टूलला फीड द्यायचं आणि प्रेस करायचंय आणि छोटा छोटा कट लावायचं मला. दॅट कट इज द डेप्थ ऑफ कट, बरोबर. ऍज अ न्यू लर्नर आय विल यूज द सम स्मॉल कट्स, छोटे छोटे कट वापरून मला 0.5 mm किंवा 1 mm चे छोटे छोटे डेप्थ ऑफ कट देऊन मला काय करायचंय, मटेरियल मशीनिंग करायचंय, बरोबर. दॅट विल प्रोड्यूस द स्क्रॅप ऑर कॉल्ड एज अ चिप्स, जे आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकायचे, जे चिप्स फॉर्म होतं ना, दॅट इज द डिफरंट टाइप्स ऑफ चिप्स डिपेंडिंग अपॉन युअर रॉ मटेरियल टाइप. So these are the three parameters which we have to study in your lathe machine part: speed, feed and depth of cut. मी एवढं डिटेल मध्ये काय सांगतोय, बिकॉज दॅट फर्स्ट चॅप्टर इज ऑफ 16 mark weightage as well as your external practical will totally depend upon this first part of your first chapter. पहिल्या चॅप्टर मध्ये 2 पार्ट आहे, कारण लेथ मशीन अँड सेकंड पार्ट आपल्याला बघायचं पुढे आता ड्रिलिंग मशीन. पण ड्रिलिंग मशीन मध्ये लेथ मशीन आधी सगळ्यांना समजलं का पाहिजे, कारण तुम्हाला ऑपरेट पण करता आलं पाहिजे लेथ मशीन ऍट द बिफोर द एंड ऑफ द दिस 4th सेम, बरोबर. सो दिस लेथ मशीन नंतर आपल्याला सेकंड पार्ट शिकायचा आहे ड्रिल मशीन. मग ज्याप्रमाणे आपण लेथ मशीन शिकलो, लेथ मशीन मध्ये काय असतं, युअर जॉब इज हॅव्हिंग रोटेशन. तुम्ही जॉब जो तो त्रिज्योचक मध्ये होल्ड करता, सो दॅट जॉब विल हॅव्हिंग सम रोटेशन अँड युअर टूल इज हॅव्हिंग लिनियर मुवमेंट, दॅट टूल इज हॅव्हिंग फीड, बरोबर. बट नाव इन युअर ड्रिल मशीन, आता ड्रिल मशीन मध्ये काय आहे, त्या ड्रिल मशीन मध्ये आपल्याला शिकायचं, देर इज अ स्पेसिफिकेशन ऑफ रेडियल ड्रिलिंग मशीन. आपल्या इथं सुद्धा कॉलेज ड्रिल मशीन आहे, दॅट इज व्हर्टिकल ड्रिलिंग मशीन आहे, बरोबर. आपल्या कॉलेजवर जे ड्रिल मशीन आहे, दॅट इज अ व्हर्टिकल ड्रिलिंग मशीन, मीन्स हॅव्हिंग व्हर्टिकल कॉलम. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ड्रिलिंग मशीन, लाईक रेडियल ड्रिलिंग मशीन. त्या व्हर्टिकल कॉलमवर काय, एक फ्लॅट कॉलम आहे तो रेडियस मध्ये, अँड ऑन दॅट यू हॅव टू माउंट द ड्रिल. त्या ठिकाणी ड्रिल, त्या हार्बरवर ड्रिल माउंट करायचं मला, अँड आय हॅव टू डू द रिक्वायर्ड ड्रिलिंग ऑपरेशन्स. जस्ट अ मिनिट. सो दॅट इज युअर ड्रिलिंग. सो ड्रिलिंग मशीन इन्व्हॉल्व्स डिफरंट ड्रिल्स, बरोबर. ड्रिल मशीनवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल लागत असतात. So drill machine is having different drills you have to use. So these drills are having, just like your single point cutting tool, will have some different parameters. मग ड्रिल मशीन मध्ये आपल्याला we have to understand the different drilling operations. ज्याप्रमाणे आपण लेथ मशीन मध्ये शिकलो, लेथ ऑपरेशन्स, फेसिंग, टर्निंग, similar to that in drill machine also there are different operations like drilling, then there is a reaming operation is there, boring operation is there, then in that drilling only counter boring and counter sinking, there are basic important drilling operations. Counter boring वेगळं ऑपरेशन आहे आणि काउंटर सिंकिंग वेगळं ऑपरेशन आहे, दॅट इज इम्पॉर्टंट ऍज पर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याप्रमाणे स्पॉट फेसिंग एक ऑपरेशन आहे, बरोबर. मग अशा प्रकारे ड्रिलिंग ऑपरेशन आपल्याला शिकायचे पुढे. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण लेथ मशीन मध्ये बेसिक लेथ ऑपरेशन शिकलो, बेसिक लेथ ऑपरेशन शिकल्यानंतर शेवटी आपण कटिंग पॅरामीटर शिकलो, स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट, दॅट इज इन lathe machine, but same parameters or similar parameters are also in your drilling machine also. मग ड्रिलिंग मशीन मध्ये सुद्धा मला स्पीड बघायचंय, फीड बघायचंय, डेप्थ ऑफ कट अँड मशीनिंग टाइम. मला पर्टिक्युलर जॉबला मला समजा नाही का 16 mm चं ड्रिल करायचंय, मग ते 16 mm चे 3 होल मला ते प्रोड्यूस करायचे एका जॉब प्लेटवर. मग ते 3 होल प्रोड्यूस करण्यासाठी किती वेळ लागतो मला, दॅट इज कॉल्ड एज अ मशीनिंग टाइम, दॅट इज इन मिनिट्स. तो मशीनिंग टाइम सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे इन युअर machining time. So that is your machining time. So drill machine is also one of the important part in your first chapter. But drill machine
बेसिकली लक्षात घ्या आज नाही सगळ्यांनी, लेथ मशीनवर काय होतं, तुमचा जॉब रोटेट होतो बरोबर. लेथ मशीनवर तुम्ही जेव्हा तुम्ही 3 जॉय मध्ये जॉब होल्ड करता, दॅट जॉब इज हॅव्हिंग रोटरी मोशन अँड युअर टूल इज हॅव्हिंग लिनियर मोशन. बट इन युअर ड्रिलिंग मशीन, आता नीट लक्षात द्या स्टुडंट, ड्रिलिंग मशीन मध्ये काय आहे, दॅट ड्रिल मशीन इन्व्हॉल्व्स द रोटेशन ऑफ द ड्रिल. त्या ठिकाणी तो टूल असणार आहे, टूल इज द ड्रिल बरोबर. ड्रिल वापरणार आपण, दॅट इज इन द फॉर्म ऑफ टूल. ज्याप्रमाणे लेथ मशीन मध्ये मी सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हटलं, मग लेथ मशीनवर टूलला काय, टूलला लिनियर मोशन आहे. बट नाव वी आर स्टडिंग द ड्रिलिंग मशीन. मग ड्रिल मशीन मध्ये काय आहे, दॅट टूल ऑफ द ड्रिल मशीन इज द ड्रिल इट सेल्फ. सो द ड्रिल इज इन द रोटरी मोशन. मग ड्रिलिंग करताना त्या ड्रिलला मला काय ते पर्टिक्युलर आरपीएम मध्ये रोटेट करायचंय बरोबर. वेअर एज दॅट जॉब इज फिक्स. जो काही जॉब मला ड्रिलिंग करायचंय, ती जे काही प्लेट असेल की जो काही जॉब असेल मला त्याला ड्रिलिंग करायचंय, दॅट जॉब इज फिक्स ऑन दॅट ड्रिलिंग मशीन टेबल. त्या ड्रिलिंग मशीनला खाली सरफेस टेबल असणार आहे, त्या सरफेस टेबलवर मला तो जॉब होल्ड करायचा, फिक्स करायचा आहे. अँड ऑन दॅट जॉब आय हॅव टू फीड दॅट रोटेटिंग ड्रिल. मग ड्रिल काय, इट इज द टूल ऑफ द ड्रिलिंग मशीन, दॅट आय हॅव टू फीड इट ऑन दॅट रोटेटिंग, सॉरी ऑन दॅट फिक्स जॉब. युअर रोटेटिंग ड्रिल इज देअर बरोबर. नीट लक्षात घ्या. मग ड्रिल मशीन मध्ये लेथ मशीन मध्ये काय फरक आहे, तो परत सांगतो. लेथ मशीनवर तुमचा जॉब रोटेट होत असतो. जो वर्कपीस तुम्हाला म्हटलं मी सिंगल पॉईंट कटिंग टूल, आपल्याला टूल जो आहे त्याला मला लिनियर मोशन द्यायची, पण तुमचा जो टूल असणार आहे, लो कार्बन स्टील म्हटलं आपण त्याला, मग दॅट इज माइल्ड स्टील. सो दॅट जॉब इज हॅव्हिंग रोटरी मोशन इन युअर लेथ मशीन अँड इन युअर टूल, दॅट सिंगल पॉईंट कटिंग टूल विल हॅव्हिंग द लिनियर मोशन इन युअर लेथ मशीन ओनली. बट ऑन द अदर हँड, जे सेकंड पार्ट आपल्याला त्या पहिल्या चॅप्टर मध्येच बघायचं आहे, ड्रिल मशीन. दॅट ड्रिल मशीन इन्व्हॉल्व्स द रोटरी ड्रिल. ते ड्रिल कसं आहे, इट इज हॅव्हिंग रोटरी मुवमेंट मोशन. सो दॅट रोटरी ड्रिल इज देअर अँड दॅट ड्रिल विल बी, रोटरी ड्रिल विल बी फीडेड और ऍडव्हान्स अगेन्स्ट दॅट फिक्स जॉब. त्या फिक्स जॉब मध्ये मला ते ड्रिलला ऍडव्हान्स करायचंय आणि फीड द्यायची मला, सो दॅट द ड्रिलिंग विल बी डन. So that is all about your first chapter, that is called as a fundamental of machining operations. And okay, then 16 मार्काचा महत्वाचा चॅप्टर आहे जो आपल्याला लेथ मशीन वाईज इट इज इम्पॉर्टंट. देन सेकंड चॅप्टर, आपण बाकी चॅप्टरची जस्ट थोडक्यात माहिती घेऊ आपण आज. सेकंड चॅप्टर आपल्याला बघायचं आहे, दॅट इज डिफरंट मशीन्स आर देअर. शेपिंग मशीन, स्लॉटिंग मशीन, सो दीज आर द डिफरंट प्लेनिंग मशीन्स आर देअर बरोबर. सेकंड चॅप्टर जो दॅट इज ऑफ 12 मार्क्स वेटेज. सो दॅट इज कॉल्ड एज अ शेपिंग मशीन अँड स्लॉटिंग मशीन. मग याच्यामध्ये आपल्याला क्विक रिटर्न मेकॅनिझम शिकायचंय बरोबर. क्विक रिटर्न मेकॅनिझम काय सांगतं, ते नावातच काय, रिटर्न विल बी क्विकली. म्हणजे ह्या शेपिंग मशीन किंवा प्लेनिंग मशीन ह्या अशा प्रकारच्या ज्या मशीन्स कॅटेगरी आहे, दॅट मशीन विल इन्व्हॉल्व द सम मेकॅनिझम कॉल्ड एज अ क्विक रिटर्न मेकॅनिझम. म्हणजे त्याच्यामध्ये काय, फॉरवर्ड स्ट्रोक कसा असतो, थोडासा फास्टर असतो, सॉरी दॅट इज समवॉट इन स्लोअर, बट दॅट रिटर्न स्ट्रोक विल बी समवॉट मोर क्विकली बरोबर. कारण रिटर्न स्ट्रोक मध्ये ऍक्च्युअल मशीनिंग होणार तुमचं, और ऍक्च्युअल मशीनिंग विल बी देअर अँड दॅट विल बी व्हेरी क्विकली. सो दॅट्स वाय क्विक रिटर्न विल बी देअर. सो दॅट क्विक रिटर्न मेकॅनिझम इन्व्हॉल्व्स इन युअर शेपिंग एज वेल एज स्लॉटिंग मशीन. आणि हे क्विक रिटर्न मेकॅनिझम बद्दल काय सांगतोय, बिकॉज आपण पुढच्या लेक्चरला तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट देणार मी. सो दॅट मायक्रो प्रोजेक्ट इन्व्हॉल्व्स दिस व्हेरियस पार्ट्स ऑफ युअर एमपीआर सिलेबस. मग त्यामध्ये एक काही ग्रुपला आहे क्विक रिटर्न मेकॅनिझम पण बनवायचं आहे. दॅट्स वाय आय एम टेलिंग इट यू. सो सेकंड चॅप्टर इज ऑफ शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन. त्यामध्ये डिफरंट शेपला आपल्याला शेपिंग कशा प्रकारे द्यायचं बरोबर. मोठे मोठे जॉब जेव्हा असतात, जे दॅट कॅनॉट बी हँडल ऑन युअर सम स्मॉलर मशीन्स लाईक लेथ मशीन और ड्रिल मशीन. सो दॅट बिगर जॉब्स विल बी हँडल ऑन सच मशीन कॉल्ड एज अ शेपिंग और स्लॉटिंग. दॅट कॉल्ड एज अ प्लेनर टाइप ऑफ मशीन बरोबर. ते प्लेनिंग केलं जातं त्याच्यावर, मोठे मोठे शॉप्स, मोठे मोठे स्लॉट मशीन केलं जातं. सो दॅट इज शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन. दॅट इज ऑफ 12 मार्क्स. ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंटली सांगतो तुम्हाला क्विक रिटर्न मेकॅनिझम शिकायचं आहे. तर लक्षात घ्या, क्विक रिटर्न काय आहे, तुमचा जो रिटर्न स्ट्रोक असणार आहे तो क्विकली असणार आहे बरोबर. अँड देन फॉरवर्ड स्ट्रोक विल बी समवॉट स्लोअर एज कम्पेअर्ड टू युअर रिटर्न स्ट्रोक. दॅट इज सेकंड चॅप्टर, शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन. देन थर्ड चॅप्टर इज कास्टिंग प्रोसेस बरोबर. तिसरा चॅप्टर जो आहे तुम्हाला, दॅट इज नाउ इन युअर आय स्कीम इट इज कंबाईन कास्टिंग अँड प्लास्टिक मोल्डिंग बरोबर. कास्टिंग काय, दॅट इज अ फाउंड्री शॉप. फाउंड्री म्हणजे म्हणतो आपण, कास्टिंग कंपनीला काय म्हणतात, फाउंड्री शॉप पण म्हणतात बरोबर. सो दॅट इज अ कास्टिंग प्रोसेस अँड देर इज अनदर पार्ट कॉल्ड एज अ प्लास्टिक मोल्डिंग. मग हे दोन वेगळे डिफरंट
चॅप्टर्स आपल्याला एकत्र तिसऱ्या चॅप्टर मध्ये शिकायचे, दॅट इज कास्टिंग प्रोसेस अँड प्लास्टिक मोल्डिंग, दॅट इज ऑफ 18 मार्क्स. मग कास्टिंग काय आहे, जस्ट साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. डिअर स्टुडंट्स, आपण बघा गणपतीच्या दिवसांमध्ये काय करतात, तो मूर्तिकार तो काय करतो, वेगवेगळ्या प्रकारची माती मिक्स करून तो जो काय साचा असतो बरोबर, त्या गणपतीचे आयडॉल बनवण्याचे जे काही नंबर ऑफ आयडॉल बनवतो तो एकाच साच्यापासून बनवतो ना. डिफरंट गणपती आयडॉल्स विल बी मेड बाय द सिंगल पॅटर्न. मग त्या कास्टिंग मध्ये त्याला काय म्हणतात, पॅटर्न म्हणतात. मला जेव्हा नंबर ऑफ जॉब्स तयार करायचे, तर त्या नंबर ऑफ जॉबचे मला प्रत्येकाचं पॅटर्न लागणार नाही. आय विल रिक्वायर ओनली वन सिंगल पॅटर्न ऑफ दॅट रिक्वायर्ड शेप. सो फ्रॉम दॅट पॅटर्न आय कॅन मेड द एन नंबर ऑफ कास्टिंग. मग तुम्हाला उदाहरण दिलं मी, गणपती सीझन मध्ये जो गणपती तयार करतात गणपती कारते, सो दे आर युझिंग दिस पॅटर्न, दॅट इज अ साचा म्हणतो आपण त्याला साध्या भाषेत. वर एका स्टँडर्ड फॉर्म पासून काय करतो, दॅट ही विल मेक द डिफरंट गणपती आयडॉल्स, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बनवतात ते एकाच साच्यापासून. तशा प्रकारे एकाच पॅटर्न पासून मला काय आय कॅन मेक द नंबर ऑफ कास्टिंग इन युअर फाउंड्री. सो दॅट पॅटर्न इज देअर. अँड प्लास्टिक मोल्डिंग, बरोबर, प्लास्टिक मोल्डिंग आपण प्लास्टिक शिकलो आपण एमईएम मध्ये. देर आर 3 टाइप्स ऑफ प्लास्टिक, बरोबर. मध्ये प्लास्टिकला मोल्ड कसं करायचंय, बाय गिव्हिंग द टेम्परेचर, हाय टेम्परेचर देऊन त्या सॉलिड प्लास्टिकला मला मोल्ड करायचं आहे, आणि आय हॅव टू गिव्ह द रिक्वायर्ड शेप, दॅट इज प्लास्टिक मोल्डिंग. सो दॅट इज थर्ड चॅप्टर इज ऑफ इम्पॉर्टंट, हॅव्हिंग गुड वेटेज, दॅट इज 18 मार्क्सचं वेटेज त्याला तिसऱ्या चॅप्टरला आपल्याला. देन फोर्थ चॅप्टर इज कॉल्ड एज अ फॉर्मिंग प्रोसेसेस, बरोबर. फॉर्मिंग प्रोसेसेस मध्ये काय आहे, देर आर डिफरंट फॉर्मिंग प्रोसेसेस लाईक प्रेसिंग, रोलिंग और एक्सट्रुजन. देर आर डिफरंट फॉर्मिंग प्रोसेस. फॉर्मिंग प्रोसेस म्हणजे काय, टू फॉर्म द प्रोडक्ट. मग प्रेस मशीन येतं त्याच्यामध्ये. देन देर इज अ डिफरंट टाइप्स ऑफ प्रेस ऑपरेशन्स आर देर. देन डिफरंट टाइप्स ऑफ एक्सट्रुजन ऑपरेशन्स आर देर. रोलिंग ऑपरेशन्स आर देर, बरोबर. सो दॅट इज कॉल्ड एज अ फॉर्मिंग ऑपरेशन. दॅट इज फोर्थ चॅप्टर ऑफ 16 मार्क वेटेज. आणि लास्टचा चॅप्टर जो 5वा चॅप्टर आहे या सिलेबस मध्ये, 5वा चॅप्टर जो दॅट इज अ जॉईनिंग प्रोसेसेस. जॉईनिंग काय स्टुडंट्स, जॉईनिंग इज द वेल्डिंग ऑपरेशन, वेल्डिंग प्रोसेस, बरोबर. मग हे 5 चॅप्टर आपल्याला शिकायचे आहे इन डिटेल पुढच्या चॅप्टर लेक्चर पासून. आणि पुढच्या लेक्चरला आपल्याला पहिला चॅप्टर सुरू करायचं, दॅट इज फंडामेंटल ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स. स्टुडंट्स, कोणाला काय विचारायचंय का, बरं. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला मायक्रो बजेटची पण लिस्ट देईल, तुम्हाला मायक्रो बजेटची पण तयारी करायची ऍज पर दॅट लास्ट मायक्रो बजेट ग्रुप. मागच्या मायक्रो बजेटच्या ग्रुप प्रमाणेच तुम्हाला मायक्रो बजेट असाइन करतो मी 4 स्टुडंट वाईज, बरं. हॅलो स्टुडंट, इज देअर एनी क्वेश्चन, काय विचारायचं आहे कोणाला? हॅलो स्टुडंट्स, ऐका जागेवर. मग सगळ्यांना कळालं असेल 5 चॅप्टर आहे आपल्याला. 5 चॅप्टर मध्ये पहिला चॅप्टर मी थोडक्यात बघितला आज, फंडामेंटल ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन. म्हणजे लेथ मशीनचे जॉब आपल्याला बघायचे पुढे. लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन शिकायचं आहे. मग पुढच्या लेक्चर पासून आपण ते लेथ मशीन काय आहे किंवा ड्रिलिंग मशीन काय आहे ते डिटेल मध्ये शिकायचं आहे. कोणाला काय विचारायचं आहे अजून स्टुडंट बिफोर लेक्चरिंग कम्प्लीट द लेक्चर? हॅलो. So in the next lecture, we'll go for the macro budget group also before starting your first chapter. Is it clear, student? Hello. Okay. So if there is no question, shall I end the meeting? आणि सगळ्यांनी ओके ठीक आहे. ओके, सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना माहिती आजार वाढतोय बऱ्यापैकी. सो स्टे होम अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर नेबर्स ऑल्सो. ओके, टेक केअर. थँक्यू. Take care. Okay, bye. Okay, thank you. Bye.